कधी कधी आपण विचार केला आपल्या मुलीच्या संदर्भात, जसं आपण आपल्या मुलाला निहाळतो, मुलाकडे लक्ष देतो, कधी मुलीकडे लक्ष देत जा माय. आज कीर्तनासाठी आलेल्या माझ्या बहिणीला विनंती आहे, तुम्ही कीर्तनातून काहीच घेऊन नका जाऊ. तुम्हाला आयतं जर खावं असं वाटत असेल तर खा. स्वयंपाक करणं जर जिवार येत असेल तुमचा 1 टाइमचा 2 टाइमचा, अजिबात करू नका, आयतं खा. निन्न जर जिवार येत, शेतात जर तुम्हाला जावं असं वाटत नसेल, काम करणं जर जिवार येत असेल तर अजिबात करू नका, आयतं मायबापाच्या भरोशावर खा. ऐका, पण उभ्या आयुष्यामध्ये ज्या मुलीनं, ऐका मला सुद्धा रक्ताच्या 2 बहिणी आहेत, शब्द टाकून बोलतो, ज्या मुलीनं मायबापाची लाज समाजामध्ये घालवली त्या मायला माझी विनंती आहे, त्या मायला निपुत्रिक राहा, नि संतान राहा, पण अशी संतान जन्माले घालू नये. बाळाची गरज आहे माझी. अरे ज्या मुलगी घरातून निघून जाते त्या बापाच्या अंतःकरणात ठेस विचारा. कधी विचार केला आपण? कधी 2 दिवसाच्या प्रेमाच्या अवधीमध्ये आपण भुलून जातो. ज्या मायबापानं काळाच्या हळ केलं, रक्ताचं पाणी केलं, फाटे तुटे बनायला घातलं, अर्धपोटी झोपला तो बाप, ते माय अर्धी पोटी झोपली, तुम्हाला वाढवलं, तुम्हाला कमी केला नाही. हा, त्यांच्या डोळ्यामध्ये जर तुम्ही अश्रू आणत असाल तर तुमचा काहीच फायदा नाही शिक्षण घेऊन. असं म्हणत नाही मोबाईल देऊ नका, काळाची गरज आहे, चांगला बी आहे खराब आहे मोबाईल. कधी कधी आपल्या पोरीला जर आपण 1 महिन्याचा बॅलन्स मारून दिला तर मायचं कर्तव्य आहे, बापाचं कर्तव्य आहे. कागद 3 महिन्याचा बॅलन्स कसा आलं विचारलं पाहिजे तुम्ही. सगळ्याच मुली वाईट असतील मी असं म्हणत नाही, पण ज्या मुली ह्या काही गोष्टी करत असतील त्यांना हे लागू पडणार. 12-12 1-1 वाजता जर आपली मुलगी मोबाईल जर खेळत असेल, मोबाईल जर चापलत असेल तर कधी मायबापाने विचारलं काका काय करता तुम्ही? ज्ञानेश्वरीचं पारायण करतं, गातेचं पारायण करतं, गाथा वाचत आहे, शिवाजी महाराजांचा पोळा वाचत आहे, कधी म्हटलं आई बापानं? कधीच नाही म्हटलं. घरातून मुलगी निघून जायला कारण म्हणजे, सगळीच कारण म्हणजे माय. शब्द टाकून बोलतो, तुम्ही म्हणता मायावरच काय बोलले तुम्ही स्वर. ऐका, माय मुलीचे गुन्हे लपवते, मी असं म्हणत नाही. मायचाही गुन्हा नाही बापाचाही गुन्हा नाही मामताना, पण ऐका कधी कधी आपण विचारलं पाहिजे का ग 12 वाजले 1 वाजले झोप आता, मोबाईल देऊ नका. मी आवडीचा नाही, पण ऐका विनंती आहे तुम्हाला, माय बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नका देऊ, समाजामध्ये त्यांची लाज घालू नका. बहिणी तुम्हाला विनंती आहे, आयतं खा, आयतं बसा, सगळ्या गोष्टी तुम्हाला आयत्या प्राप्त होतात, पण कधीही असं कृत्य करू नका. अरे 2 दिवसासाठी 20 वर्षाची मायाची ममत्व तुम्ही भुलता, या गोष्टीला काही अर्थ नाही. कीर्तनातून तुम्ही नका काही घेऊन जाऊ, फक्त हे 2 शब्द घेऊन जा, झालं माझं कीर्तन सार्थक. झालेली सेवा माऊली ज्ञानोबाच्या चरणी अर्पण करतो. एकदा साधू संतांचा गजर करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. हात वर